त्या नगरसेविका म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी ह्या प्रभागामध्ये जी पेंडिंग कामं होती ती बरीचशी कामं त्यांनी पूर्ण केलेली आहेत. बहुत अच्छे अच्छे काम किए हैं उन्होंने. सबसे अच्छी बात ये रही है कि लोगों के साथ उन्होंने कोऑर्डिनेशन बहुत अच्छा रखा है. कोरोना काळात त्यांनी आम्हाला फार मदत केली. खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे कि फिर से वो हमारे विभाग में चुनकर आए और लोगों के लिए काम करें. आणि आमच्या फॅमिली मेंबरसारखं येऊन ते आमच्या सगळ्या चौकशा करतात. नमस्कार, मी वैभव प्रधान. स्पीड न्यूज लाईव्ह 24 मध्ये आपलं स्वागत. कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. अनेक इच्छुक तसेच माजी नगरसेवक ही या निवडणुकीत इच्छुक आहेत. पण अनेक जण माजी नगरसेवक हे आरक्षण न पडल्यामुळं या ठिकाणी इच्छुक नाहीत, पण ते तिथल्या स्थानिक उमेदवाराला सपोर्ट करण्यासाठी सज्ज आहेत. आपल्या समोर आहेत महाडिक वसाहत पाटोळेवाडी प्रभाग क्रमांक 18 मधील सीमा कदम मॅडम. माजी नगरसेवक म्हणून अगदी अव्वल काम करून इथल्या जनतेला चांगल्या पद्धतीचा न्याय देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्यांचं स्पीड न्यूज लाईव्ह परिवारातर्फे मी स्वागत करतो. नमस्कार मॅडम. मी पहिल्यांदा तुम्हाला विचारेन, राजकारणात येण्याचा योग कसा आला? कोल्हापूर महानगरपालिकेच्या 2015 ते 2020 या कालावधीच्या निवडणुकीसाठी ताराणी आघाडीतर्फे मला ही संधी देण्यात आली आणि त्यामध्ये माझे सासरे माजी महापौर शिवाजीराव कदम यांचा जनसेवेचा वारसा आणि माझे दीर श्री सत्यजित कदम यांची कार्यपद्धती आणि मार्गदर्शन यामुळे मी या राजकारणात आज येऊ शकले. त्यामुळे मला चांगल्या प्रकारे इथल्या प्रभागामध्ये काम करण्याची संधी सुद्धा मिळाली आणि इथल्या नागरिकांनी सुद्धा त्याला खूप छान सपोर्ट दिला. राजकारणात आल्यानंतर ताराणी आघाडीच्या माध्यमातून कोणकोणती कामे या प्रभागात करण्याची संधी तुम्हाला मिळाली किंवा तुमच्या मनात जी नवीन कामे आहेत ती कोणकोणती कामे तुम्ही केलीत? या प्रभागामध्ये गेली 25-30 वर्ष रस्ते झालेले नाहीत, ओपन स्पेस विकसित झाल्या नाहीत. सर्वप्रथम ताराणी आघाडीचे गटनेते माननीय सत्यजित कदम यांच्या माध्यमातून आणि आमदार अमल महाडिक व खासदार धनंजय महाडिक यांच्या निधीतून मी रस्ते आणि ओपन स्पेससाठी निधी खर्च केला. त्यामध्ये महानगरपालिकेचा निधी सुद्धा मी वैयक्तिक वापरलेला आहे आणि ओपन स्पेसमध्ये सर्वप्रथम रुईकर कॉलनीचं ग्राउंड, तिथं आपलं सिमेंट कॉन्क्रीटचं स्केटिंग ट्रॅक केला. विद्या कॉलनीमध्ये विरंगुळा केंद्र केलं, तिथं महिलांसाठी ओपन जिम चालू केले, लहान मुलांसाठी खेळणी आहेत आणि ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र सुद्धा आहे. तसंच घाडगे कॉलनीमध्ये 40 वर्ष जो ओपन स्पेस विकसित झाला नव्हता तिथं आज मी ऑक्सिजन पार्क उभं केलं आणि महिलांसाठी जेणेकरून योगासनं किंवा बचत गटाच्या महिलांसाठी हॉल उभा केला आणि तिथं आता ज्येष्ठ नागरिकांसाठी हॉलचं बांधकाम चालू आहे. मॅडम, तुम्ही आता अनेक कामांचा आढावा सांगितलात की जी कामं तुम्ही केली आहेत, पण 5 वर्षाच्या काळात जी कामं तुम्हाला करायची होती पण ती पूर्ण झाली नाहीत, अशी कोणकोणती कामे अजून आहेत का? या 5 वर्षामध्ये खरं तर आम्हाला 3 वर्षच मिळाली, कारण 1 वर्ष महापुराचं संकट आलं आणि आता सध्या कोविडचं हे महाभयंकर संकट आहे. त्यामध्ये निधी आमचा खर्च झालेला नाही, कामं सगळीच थांबली. पण सर्वप्रथम यासाठी रुईकर कॉलनीची जी नर्सरी गार्डन आहे त्यासाठी 10 लाखाचा निधी मंजूर आहे. तो सुद्धा आता एक काम माझं आहे, ते काम मी पूर्ण करायच्या मार्गावर आहे. आणि संभाजी महाराजांचं सुशोभीकरण आहे, जे थोडं काम झालेलं आहे, अजून थोडं काम आहे, त्याचा निधी शिल्लक आहे. संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं ते काम सुद्धा पूर्ण करण्याचे हे प्रयत्न आहे. आता तुम्ही कोविड-19चा उल्लेख केलात, तर कोविड काळात म्हणजे ह्या जगाची महामारी कोविड-19 ठरली, तर या कोविड काळात तुमच्या हातून जनतेसाठी कोणतं काम झालं? या कोविड काळामध्ये भागातील सर्व नागरिकांना सत्यजित कदम फाउंडेशन तर्फे आम्ही सॅनिटायझरचं वाटप केलं. मी स्वतः नाना सुद्धा या कोविडच्या काळात अनेकांच्या मदतीसाठी धावून आले. सॅनिटायझर वाटप केलं, भाजी वाटप झालं, अनेक लोकांना दवाखान्याचे उपचार जिथं झाले नाही तिथं स्वतः नानांनी डॉक्टरांच्या माध्यमातून त्यांना उपचार केले. आणि ह्या कोविडमध्येच खरं तर नानांनी खूप प्रयत्न केले. महापुराच्या वेळी सुद्धा नानांनी स्वतः वैयक्तिक महापुरात जाऊन
नागरिकांना बाहेर आणलेलं आहे. त्यामुळं नागरिक सुद्धा स्वतः नानांच्यावर वैयक्तिक खूप खुश आहेत. मॅडम, एक महिला प्रतिनिधी म्हणून आज तुम्ही काम करताय. असं म्हणलं जातं की महिला ही राजकारणात जर आली तर तिच्या पाठीमागे तिच्या नवऱ्याचा किंवा आणखीन कोणाचा पाठीमागे जे असतात घरातले त्यांचा हात असतो. आज तुमच्या बोलण्याकडे जर पाहिलं तर एक सक्षम नगरसेविका की पाठिंबा नसला तरी मी पुढं त्यांच्या अनुपस्थितीत काम करणं अशा पद्धतीचं तुमचं बोलणं दिसतं. तर असं तुम्हाला कुठं जाणवलं का की जरी ते नसले तरी सुद्धा मी ते काम करू शकत नाही? नाही, असं मला कधी घरच्यांनी नाही जाणवू दिलं आणि नानांनी नाही जाणवू दिलं. गेले 5 वर्ष नाना अगदी खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे आहे. आणि मी राजकारणात आले ते घरच्यांच्या सपोर्टमुळेच आले. आज आमची ही एकत्र फॅमिली आहे. आम्ही चौघी जावा एकत्र ह्या घरात राहतो. त्यामुळे माझे सासू सासरे, माझे मिस्टर आणि दीर हे सगळेच घरची फॅमिली पूर्णपणे माझ्या पाठीशी आहे. त्यामुळेच मी आज राजकारणात खंबीरपणे काम करू शकते. महानगरपालिकेच्या निवडणुका असोत किंवा अनेक काम केल्यानंतर अनेक पोस्टरबाजी करणारे नेते आम्ही बघितले, पण इथं नागरिकांच्याकडून असं समजतं की कदम मॅडमांची एकही पोस्टरबाजी इथे झाली नाही. याचं कारण काय? नाही, महानगरपालिकेच्या निवडणुकीपासून गेली 5 वर्ष मी काम करत असताना माझ्या प्रभागामध्ये एकही पोस्टर मी लावलेलं नाहीये. आणि त्यासाठी नागरिकांना सुद्धा मी आता कळकळीचं आवाहन करते की ही पोस्टरबाजी लावण्यापेक्षा आपण एक चांगलं काम करूया. कारण कुठलंही काम केलं की तिथं नेत्यांना बोलवायचं, नारळ फोडायचा, ते काम मंजूर करून घ्यायचं, ह्याच्यापेक्षा तुम्ही जनतेचं काम करा. म्हणजे प्रसिद्धीपेक्षा कामाला महत्व द्या. त्यामुळे पोस्टर मी 5 वर्ष लावलेलं नाहीये. मैं पुनीत सिन्हा, रुईकर कॉलोनी परिसर और पाटोलेवाड़ी। मैं कुछ कहना चाहता हूँ सीमा कदम मैडम के बारे में, क्योंकि लास्ट 5 इयर्स हमारे एरिया में वो कॉरपोरेटर रही हैं और एक अच्छे वोट से वो जीत के आई हैं. हम लोगों ने उनको मत दिया है क्योंकि हमारे एरिया में काफ़ी डेवलपमेंट की ज़रूरत थी उस वक्त, और उन्होंने 5 साल में जब वो चुनाव जीत कर आई हैं तो आने के बाद उन्होंने बहुत अच्छे काम किए हैं. उन्होंने सबसे अच्छी बात ये रही है कि लोगों के साथ उन्होंने कोऑर्डिनेशन बहुत अच्छा रखा है, क्योंकि एक पॉलिटिकल प्रोसेस के अंदर देखा जाता है कि जब कोई लोग जीतते हैं, जीत के आते हैं, तो उनका पब्लिक कोऑर्डिनेशन बहुत वीक होता है. लेकिन इन्होंने मैन टू मैन, पब्लिक टू पब्लिक, इन्होंने कोऑर्डिनेशंस बहुत अच्छे रखे हैं. लोगों के साथ पर्सनल इंटरेक्शंस रखे हैं. लोगों की पर्सनल प्रॉब्लम्स को जाकर इन्होंने देखा है. सीनियर सिटीजन्स लेवल पे देखा है, यंगस्टर्स लेवल पे देखा है इन्होंने, और फैमिली लेवल पे देखा है. दूसरी सबसे इम्पॉर्टेंट बात है कि हमारे विभाग में इनसे पहले जो काम किए गए थे, हमारे पास अच्छे रोड नहीं थे, हमारे पास स्ट्रीट लाइट नहीं थी, हमारे पास वाटर सप्लाई का प्रॉब्लम्स था, लोगों को बहुत सारी प्रॉब्लम्स थी. लेकिन ये लास्ट 5 इयर्स में इन्होंने कॉन्सिक्वेंसली बेहतरीन काम किए हैं. इन्होंने अच्छे रोड बनवाए हैं, इन्होंने पाइपलाइंस में अच्छे प्रोग्रेस किए हैं, इन्होंने उस प्रोजेक्ट को कंप्लीट किया है. और जो स्ट्रीट लाइट जो हमारे पास प्रॉब्लम थी, अंधेरापन का प्रॉब्लम था, इन लोगों ने उस एरिया में काफ़ी कुछ किया है. मुझे लगता है कि शायद कोई ऐसा एरिया तो इन्होंने छोड़ा नहीं है कि जिस एरिया में इन्होंने अपना प्रेजेंस नहीं रखा है. पर हम ये सोचते हैं कि अगर और 5 साल का मौका इनको दिया जाता तो शायद हमारा एरिया और भी यूनिकनेस फील करता. ऑफ कोर्स रुईकर कॉलोनी एक बहुत ही हाई प्रोफाइल प्लेस है. इन्होंने यहाँ पे तो काफ़ी ध्यान रखा है. साथ में इनके सपोर्टिंग जितने भी सबऑर्डिनेट एरियाज़ हैं, इसके लिए भी इन्होंने बेहतरीन काम किया है. मुझे लगता है कि किसी भी लोगों को इनके प्रति कोई शिकायत की कोई गुंजाइश नहीं होनी चाहिए. कहीं ना कहीं किसी न किसी कुछ लिमिटेशंस रहती हैं, और उस लिमिटेशंस को देखते हुए मुझे लगता है कि इन्होंने जो काम किया है वो बहुत ही सराहनीय है. और आने वाले समय में मुझे लगता है कि पब्लिक इनको बहुत ज़्यादा एक प्यार के साथ और एक उम्मीद के साथ ये आगे भी उम्मीद करेंगे लोग कि अगले चुनाव के लिए वो आएँ और पब्लिक उनको एक अच्छे वोट के साथ इनको विजय करें, ताकि इस कोल्हापुर के इस विभाग में, इनके विभाग में एक बेहतरीन प्रोग्रेस हो सके, जो फ़िलहाल बहुत ज़्यादा ज़रूरत है. मी समिता चंद्रकांत सुर्वे, प्रभाग क्रमांक 18 या विभागामध्ये 2015 ते 2020
या वर्षासाठी ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये आमच्या प्रभागामध्ये सौ सीमा शशिकांत कदम ह्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या. त्या नगरसेविका म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी ह्या प्रभागामध्ये जी पेंडिंग कामं होती ती बरीचशी कामं त्यांनी पूर्ण केलेली आहेत. आमच्या इथे बरीच वर्ष रस्ता नव्हता, तर पूर्ण मातीचा रस्ता होता, तर तो रस्ता त्यांनी पूर्ण नवीन तयार करून दिलेला आहे. त्याच्याशिवाय ज्यावेळी काही प्रसंग येतात असे त्यावेळेला त्यांनी पूर्ण सगळ्या नागरिकांना सहकार्य करून त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं कामं केलेली आहेत. पाण्याचा प्रश्न जो होता, बरेच वेळा पाणी येत नाही किंवा कमी होतं, त्यावेळेला आम्ही ज्या वेळेला त्यांच्याकडे आम्ही जाऊ त्यावेळेला त्यांनी पूर्णपणे आपल्या हे करून सहकार्य आम्हाला केलेलं आहे त्यांनी. आणि त्याची कामाची पद्धत आणखी त्यांचं जे काही एकंदरीत आत्तापर्यंतचं जे हे आहे खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे. आणखी आता इथून पुढं जे काही त्यांचं असेल तर त्यांच्यासाठी आम्ही धन्यवाद देतो आम्ही आमच्या प्रभागातर्फे, आणि अशीच त्यांच्या हातातून कामं होते हे आम्ही त्यांना वाटचालीसाठी आम्ही शुभेच्छा देतो. नसीम हारून कित्तूर. जरी आम्ही फोन केला तर आमच्या कामासाठी तत्परतेने हजर राहिल्या. कोरोना काळात त्यांनी आम्हाला फार मदत केली. प्रत्येक बाबतीत त्यांनी आमच्याला सपोर्ट दिला आहे आणि आमच्या फॅमिली मेंबरसारखं येऊन ते आमच्या सगळ्या चौकशा करतात आणि सगळी कामं आमची व्यवस्थित. रस्ता नव्हता, मेन मॅडम सांगितलं तसं. इथं आमच्यासारख्या लोकांना बाहेर यायचं आणि चालायचं अवघड होतं, पण 15 दिवसात त्यांनी रस्ता केला आमचा. आणि त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. काळामध्ये सुद्धा त्यांनी स्वतः इथं येऊन सर्वांना सॅनिटाईज देणं किंवा नगरपालिकेतर्फे धूर फवारणी करणं यासारखी कामं इतकी छान केलेली आहेत की त्यांनी स्वतःचं एक कुटुंब मानलं सगळ्या प्रभागाला आणि त्यांनी कामं केलेली आहेत. त्यामुळे आम्ही खूप समाधानी आहोत त्यांच्या कामासाठी. या प्रभागात तुम्ही आरक्षण बदललंय, नागरिकांचा मागास प्रवर्ग असं आरक्षण आहे, तर इथं तुम्ही कोणाला सपोर्ट करणार आहात असं काही तुमचं निश्चित झालं आहे का? हो, प्रभाग क्रमांक 18 हा ओबीसी म्हणून आरक्षित झालेला आहे आणि या प्रभागामध्ये आम्ही प्रमोद देसाईंना खंबीरपणे पाठिंबा देतोय. त्यामुळं सर्वांना माझं आता आपल्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन आहे की एक चांगला कार्यकर्ता म्हणून प्रमोद देसाईंनी काम केलेलं आहे, तर आपण सगळ्यांनी जसं मला 5 वर्ष सपोर्ट केला, मार्गदर्शन केलं, माझ्या प्रत्येक वाटचालीत आपलं सहकार्य होतं, तसंच सहकार्य आपण प्रमोद देसाईंनाही करावं. उघडपणे तुम्ही प्रमोद देसाईंना पाठिंबा देण्याचं आश्वासन सगळ्या जनतेला केलंय, तर त्यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षित आहे की जी तुम्ही या प्रभागात कामं केलेली आहेत आणि या कामातून अनेकांच्याकडून असं दिसतं की सीमा कदम मॅडमांचं काम हे अगदी अव्वल आणि चांगल्या दर्जाचं आहे, तर प्रमोद देसाईंच्याकडून तुम्हाला काय अपेक्षित आहे मॅडम? जसं ह्या भागात मी काम केलं, अगदी लोकांच्यात मिसळून काम केलं, तसंच प्रमोद देसाईंनी काम करावं आणि माझी खात्री आहे की ते ह्या कामात नक्कीच सहकार्य मला करतील. त्यामुळं प्रमोद देसाईंच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवूनच आम्ही त्यांना खंबीरपणे सपोर्ट करतो. धन्यवाद. आपल्यासोबत होत्या सीमा कदम मॅडम, प्रभाग क्रमांक 18 महाडिक वसाहत पाटोळेवाडीच्या माजी नगरसेविका, आणि आता त्या प्रमोद देसाईंना पाठिंबा देऊन इथं जनतेच्या विकासासाठी काम करू पाहतायत. निश्चितपणानं मॅडम तुम्ही ते काम करून घ्याल. भविष्यातल्या अनेक राजकीय वाटचालींसाठी तुम्हाला आमच्या स्पीड न्यूज लाईव्ह 24 परिवारातर्फे लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद. त्या नगरसेविका म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी ह्या प्रभागामध्ये जी पेंडिंग कामं होती ती बरीचशी कामं त्यांनी पूर्ण केलेली आहेत. बहुत अच्छे काम किए हैं उन्होंने. सबसे अच्छी बात ये रही है कि लोगों के साथ उन्होंने कोऑर्डिनेशन बहुत अच्छा रखा है. कोरोना काळात त्यांनी आम्हाला फार मदत केली. खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे कि फिर से वो हमारे विभाग में चुनकर आए और लोगों के लिए काम करें आणि आमच्या फॅमिली मेंबरसारखं येऊन ते आमच्या सगळ्या चौकशा करतात.